वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे जी ऊर्जा आहे ती आता पद्माला सांगत असते, हे बघ पद्मा, उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याबरोबर आता हर्षवर्धन उद्या नक्कीच त्या विक्रांतची चांगली तयारी करून घेईल ऊर्जा, असं आता शौर्य ऊर्जाला म्हणतो. त्यावर ऊर्जा म्हणते त्यांनी कितीही तयारी करून घेऊ दे त्या विक्रांतची काही फरक पडत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव पद्मा, ती म्हणजे आपली बाजू सत्याची आहे, त्यामुळे आपण नक्की जिंकणार. फक्त मला जे जे काही सांगितलं आहेस ना तेच सगळं उद्या तुला कोर्टात सगळ्यांच्या समोर सांगायचं. उद्या नशिबाची साथ असणं खूप गरजेचं आहे. चल. आणि मग ऊर्जा शौर्य आणि पद्मा तिकडनं बाहेर पडतात. तर दुसऱ्या बाजूला आता आजी ही अर्पिताला म्हणत असते, अर्पिता बाळा, अगं तू आणलेली सगळीच मंगळसूत्र खूप सुंदर आहेत, पण तू आधी काय घेणार ते सांग ना. लिंबू सरबत, पन्ह, काय घेशील तू? त्यावर अर्पिता म्हणते, काकू अहो मी खरं सांगू का तुम्हाला, मला ना आता काही नको आहे, असं ती विजयाला म्हणते. त्यावर आता लगेच तिला काकी विचारते, का गं? त्याबरोबर मग ती शैलजाला म्हणते, अहो काकू असं काय करताय, लग्नात सुंदर दिसायला हवं ना मी, म्हणून माझ्या डर्मॅटॉलॉजिस्टने मला सांगितलं आहे की शुगर कमी कर, पण मग मी ना शुगर पूर्ण सोडूनच दिली. म्हणजे कसं चेहरा छान आणि ग्लोईंग दिसला पाहिजे ना माझा. शुगरचं काय नंतर सुरू करता येईल की पुन्हा. आता हे सगळं ऐकून विजयाला खूप त्रास वाटत असतो. विजया म्हणते, तू खरंच साखर सोडली आहेस? त्यावर ती म्हणते, हो काकू. अहो म्हणजे बघा ना, लग्नाचे फोटो काढायचे आहेत म्हटलं तर सुंदर दिसायला हवं की नाही. लग्नाचे फोटो हे आयुष्यात एकदाच काढले जातात, मग पुन्हा ते काढले जाणार नाही आहेत. मग त्या फोटोजमध्ये मी छान दिसायला हवं ना शौर्यबरोबर, म्हणून मी ना साखर साफ बंदच करून टाकलेली आहे. त्यावर विजया म्हणते, अच्छा बरं केलंस. त्यावर ती म्हणते, चला मी आता निघते. त्यावर विजया तिला म्हणते, मी येते तुला सोडायला. त्यावर ती म्हणते, नाही नको, मी ड्रायव्हर आणि गाडी आणली आहे, मी जाते ना. आणि ती तिकडनं निघून जाते. शैलजा म्हणते, हिची तब्येत खूपच खराब झालेली दिसते. तर दुसऱ्या बाजूला आता हर्षवर्धन हा रागारागात आलेला असतो त्याच्या ऑफिसमध्ये, आणि आता तो तिकडे आल्याच्यानंतर त्याला आठवतं की ऊर्जा कसं त्याला बोलत होती, ऊर्जा कसं सांगत होती कोर्टासमोर की हा व्हिडिओ गायब करणाऱ्या दोनच व्यक्ती असू शकतात, एक तर माझे जे आरोपी आहेत ते विक्रांत शिर्के आणि दुसरे म्हणजे माझे अपोनंट वकील हर्षवर्धन जहागीरदार. त्यानंतर हर्षवर्धनने कोर्टाकडे 6 महिन्यानंतरची तारीख मागितली होती, तर कोर्टाने हर्षवर्धनला उद्याची 11ची तारीख दिलेली आहे. इतक्यात आता त्या ठिकाणी आदित्य येतो आणि म्हणतो, बाबा अहो काय हो, ते मिस्टर शहा तुमच्यासोबत बोलण्यासाठी तुम्हाला हाक मारत होते, थांबले होते ते, आणि तुम्ही त्यांच्यासमोरून थेट निघून आलात, काय झालं असं? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, कोर्टात जेव्हा ती ऊर्जा शिंदे माझ्या विरोधात बोलत होती, केस लढत होती, तेव्हा काय झोपा काढत होतास का तू? तेव्हा तुला दिसलं नाही का तिकडे काय झालं ते? हे बघ आदित्य, काहीही झालं तरी मला ही केस आजच्या आज संपवायची होती. मला ह्या सर्व गोष्टी आजच्या आज पूर्णपणे निस्तनाबूत करायच्या होत्या, पण आज माझ्या मनासारखं नाही झालं. त्याबरोबर आदित्य म्हणतो, पण उद्या तरी तुमच्या मनासारखं होणार आहे का डॅड? त्याबरोबर हर्षवर्धन हा आदित्यकडे रागाने बघतो. त्याबरोबर आता त्या ठिकाणी विक्रांत शिर्के आणि आता त्याचे वडील आलेले असतात. आता शिर्के हा म्हणत असतो, काय हर्षवर्धन जहागीरदार, आज ती मुलगी तुमच्या पुढे कोर्टात निघून गेलीसुद्धा. अहो ती काल परवाची पोरगी किती बोलत होती तुम्हाला, आणि मुळात वकील तुमची घरातली असूनसुद्धा तुम्हाला काहीच माहीत नव्हतं केसबद्दल. त्याबरोबर विक्रांत ह्याच्याकडे हर्षवर्धन बघून म्हणतो, शिर्के साहेब शांत व्हा. त्याबरोबर शिर्के म्हणतो, कसा शांत होऊ? तुम्ही ना या खटल्यावरती जी काही लढाई करताय की नाही ती फक्त अंधाधुंद करताय असं आता मला तरी वाटायला लागलेलं आहे. तुम्हाला काही सिरियसनेस आहे का नाही गोष्टींचा? अहो ती मुलगी पुढे निघून चालली आहे तुमच्या, आणि तुम्ही मात्र अजूनही तिथेच अडकून पडलाय. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता विजयाला आठवत असतं की कशा पद्धतीने इकडे तिला अर्पिताने सगळी मंगळसूत्र घालून दाखवली होती, आणि ती सांगत होती की काकू मला ना ही सगळी मंगळसूत्र खूप आवडली आहेत, आणि यांच्यापैकी एक तुम्ही सिलेक्ट करा. आफ्टर ऑल तुमची चॉईससुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, बिकॉज आता तुम्ही शौर्याची आई आहात म्हटल्यावर तुमच्या चॉईसशिवाय मी थोडीच मंगळसूत्र खरेदी करणार आहे. आता विजया विचार करते, बापरे हे सगळं कधी एकदाचं यांच्याशी घरी आल्यावर बोलतीये असं झालं आहे. हे अजून आले का नाही? एवढा का वेळ लागला असेल यांना कोर्टात? काय झालं काय असेल तिकडे? काय रिझल्ट लागला असेल? विजया विचारात मग्न असते.
इतक्यात त्या ठिकाणी आता शैलजा येते. शैलजा म्हणत असते, मला तर ना या शिर्केंच्या घराचं काही कळतच नाही बाबा. एकाच्या वर एक नग आहेत. एका बाजूला मुलाची कोर्ट केस सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला मुलगी इकडे मस्त मंगळसूत्र घालून मिरवते. मला तर ना बाबा आश्चर्यच वाटतं की भाऊजींना ह्यांच्या घरामध्ये सोयरीक जुळवण्याची एवढी घाई का. त्याबरोबर विजया म्हणते शैलजा. त्यावर शैलजा म्हणते, वहिनी अहो काय चुकीचं बोलते मी. विजया म्हणते, शैलजा पण तुझा या सगळ्या गोष्टींशी संबंध नाही आहे, तू या सर्वामध्ये बोलू नकोस. त्यावर शैलजा म्हणते, हो माहिती आहे मला, या सर्व गोष्टींमध्ये माझा काहीही संबंध नाही आहे, माहिती आहे मला आणि हक्कही नाही आहे मला बोलण्याचा, हेही माहिती आहे. पण काय करणार, तुमची काळजी वाटली ना म्हणून बोलले. या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या डोक्यावर होतो आहे. त्यावर विजया म्हणते, माझ्या डोक्यावर परिणाम होतो आहे, काही परिणाम वगैरे होत नाही आहे माझ्या डोक्यावर. त्यावर शैलजा म्हणते, लिंबू सरबत बनवता ना, त्यात लिंबूच पिळलं नाही. त्याबरोबर मग मात्र विजया त्या सरबताकडे बघू लागते. शैलजा लगेचच स्वतःच्या हाताने लिंबू कापायला घेत म्हणते, असू द्या हो वहिनी, होतं कधी कधी असं. पण भाऊजींचं एखाद्या वेळी मी समजूसुद्धा शकते. भाऊजींना त्यांचं काम, त्यांचा इगो महत्त्वाचा असतो. पण वहिनी तुम्हीही अशा कशा वागू शकता. नाही बाकी कसला नाही, पण कमीत कमी स्वतःच्या मुलीचा, तीर्थाचा तरी विचार करा की तुम्हीसुद्धा भाऊजींबरोबर तशाच वागताय. असो जाऊ दे, तुम्हाला काय करायचं हा निर्णय तुमचा आहे. आफ्टर ऑल तीर्था तुमची मुलगी आहे. विजया म्हणते, शैलजा तू. त्याबरोबर शैलजा म्हणते, जास्त मी नाही तुम्ही करताय वहिनी. जेव्हापासून ती ऊर्जा शिंदे ह्या घरात लग्न करून सून म्हणून आली आहे ना, तेव्हापासून तुम्ही फक्त सासू म्हणून मिरवता कसं येईल, सासू म्हणून तिला दापात कसं ठेवता येईल एवढंच बघताय. आणि आजपर्यंत ह्या आधीसुद्धा तुम्ही फक्त हेच केलं. मी धाकटी जाऊ म्हणून कायम मला दाबून ठेवलं. तुम्ही कशा सोबत घेऊन चालता सगळ्यांना, तुम्ही कसं सगळ्यांचं सगळं बघता, हेच कायम तुम्ही सगळ्यांना दाखवत आलात. समजलं ना. विजया म्हणते, शैलजा. त्यावर शैलजा म्हणते, हो वहिनी मी खरं बोलते. इतकी वर्ष तुम्हाला काय वाटत होतं मला काही कळत नाही आहे का. पण नाही, असं नव्हतं वहिनी, मला सगळं समजत होतं, पण तरीही मी शांत राहिले. पण आता ती ऊर्जा शिंदे आहे ना, ती तुम्हाला भारी पडणार, लक्षात ठेवा. आईसाहेबांनासुद्धा तुम्ही 4 शब्द सुनावले, पण त्या ऊर्जाला नाही. त्या ऊर्जावर तुम्ही डॉमिनेट कधीच करू शकत नाही, कारण ती ऊर्जा कायमच तुम्हाला महागात पडणार. कोर्टात काही निकाल लागो ते मला काही माहीत नाही, पण घरात ती ऊर्जाच केस जिंकणार एवढं मात्र नक्की. घरात कायम तिचंच चालणार. असो, हे घ्या तुम्हीच. मला वाटतं की हे लिंबू सरबत आईस क्यूब टाकून पिऊन घ्यावं, कारण तुम्हाला भाऊजींपेक्षा आज याची गरज जास्त आहे. धरा धरा. असं म्हणत विजयाच्या हातामध्ये शैलजा ते लिंब सरबताचं ग्लास देते आणि निघून जाते. आता विजया विचार करते, ऊर्जा 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 शिंदे, तुझ्यामुळे मला हे सगळं ऐकावं लागतं. बघ, उद्या नाही जर मी तुला घरात डांबून ठेवलं ना आणि कोर्टापर्यंत पोहोचूच नाही दिलं तर माझंसुद्धा नाव विजया नाही. तर दुसऱ्या बाजूला इकडे हर्षवर्धन हा सांगत असतो शिर्केसाहेबांना, शिर्केसाहेब काय आहे ना, जेवढं त्या मुलीचं वय असेल ना तेवढं मला कोर्टमध्ये केस लढण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्या मुलीच्या मनात नेमकं काय आहे हे सुद्धा मला कळू शकतं. त्याबरोबर मग शिर्के म्हणतो की ते सगळं ठीक आहे हो, पण त्या मुलीच्या कॉन्फिडन्सचं काय, तिचा आत्मविश्वास बघितलात का किती आहे. हर्षवर्धन म्हणतो, हो आहे ना, तिच्या नजरेत आत्मविश्वास आहे, कारण तिने काहीतरी व्यवस्थित ठरवलेलं आहे, प्लॅन केलेलं आहे. पण त्या सगळ्यावर जर कोणी मात करू शकतो तर तो फक्त आणि फक्त विक्रांत आहे. विक्रांत, लक्षात ठेव, उद्या कोर्टामध्ये जेव्हा ती ऊर्जा शिंदे तुझी साक्ष घ्यायला येईल तेव्हा तुला मी सांगितलेलं सगळं बोलायचं. त्याबरोबर मग आता शिर्के त्याला म्हणतो की ऐकून घे हर्षवर्धन, काय सांगतायत ते. हर्षवर्धन म्हणत असतो, उद्याची उत्तरं सगळी तुला तोंडपाठ असली पाहिजे. शिर्के म्हणतो, केलंयस ना सगळं पाठ. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, उद्या तू कुठेही, अगदी कुठेही 1 सेकंदसुद्धा गडबडायला नकोस, चुकायला नकोस, सगळं तुझ्या व्यवस्थित लक्षात असायला हवं. त्यावर हर्षवर्धनला आता तो सांगतो की हो आहे माझ्या सगळं लक्षात. त्यावर मग तो म्हणतो की आणि डोकं महत्त्वाचं म्हणजे शांत ठेव, डोक्यात अजिबात राग घालून घेऊ नकोस. त्यावर मग पुढे तो म्हणतो, तुला खूप छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येतो, तसा लगेचच तो ओरडतो, मी म्हटलं ना मी राहीन कंट्रोलमध्ये म्हणून. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, बघ 2 वाक्य, माझी फक्त 2 वाक्य आणि तू पुन्हा चिडलास, हेच तुला करू नको असं सांगतोय आम्ही.
त्याबरोबर शिर्केसुद्धा ओरडतो आणि म्हणतो, कळत नाही का रे बावळटा तुला? एवढं समजावून सांगता आहेत ते, तुला कळत नाही का? लक्षात राहत नाही का? शांत राहा, शांत राहा सांगतायत ना ते, मग शांत राहा ना गाढवा. उद्या जर कोर्टामध्ये चुकून जरी चिडून काही चुकीचं करून बसलास ना तर सर्व चुकीचं होऊन जाईल, कळतं आहे का? त्याबरोबर मग आता विक्रांत म्हणतो, उद्या कोर्टात मी पूर्णपणे शांत राहण्याचा प्रयत्न करेन. त्यावर मग हर्षवर्धन त्याला म्हणतो, सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट लक्षात ठेव, तू काहीही केलेलं नाही आहेस आणि ती ऊर्जा तुला मात देऊ शकत नाही, समजलं ना? तर दुसऱ्या बाजूला विजया ही त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीकडे येते आणि तिला म्हणते, काय गं, तुला गावाला जायचं होतं ना? त्यावर ती म्हणते, हो ताई, एकच दिवसासाठी जायचं होतं. नाही म्हणजे जमिनीचं थोडं काम अडलं होतं ना, तेवढं बघायला जायचं होतं. एका दिवसात काम करून परत मागं आले असते. त्याबरोबर मग विजया म्हणते, एकच दिवस ना, बरं ठीक आहे, जाऊन ये मग तू एक दिवसासाठी. आणि विजया तिला काही पैसेसुद्धा देऊ करते. त्याबरोबर ती म्हणते की नाही नको ताई, आता इथं कामं भरपूर आहेत ना, आता नाही जात. तसंही भाच्याला पाठवलं आहे की मोर. त्याबरोबर विजया म्हणते, अगं मी म्हणते आहे ना, तू जा, इथल्या कामांची तू काळजी करू नकोस. त्याबरोबर वर्षा म्हणते, अहो बाईसाहेब पण. त्यावर विजया म्हणते, जा, मी सांगते आहे ना, मग जा. त्यावर ती होकार देते आणि तिकडनं निघून जाते. विजया खुश होते. तर दुसऱ्या बाजूला तीर्था ही नुकतीच कॉलेजवरून घरी येत असते आणि ती फोनवर बोलत असते. हे बघ, पुन्हा मला कॉल करू नकोसा आणि लक्षात ठेव, पुन्हा कॉल केलास ना तर मला तुझी पोलिसात कंप्लेंट करावी लागेल. त्याबरोबर ऊर्जा तिकडे येते. ऊर्जा तीर्थाला म्हणते, तीर्था, काय गं, काय झालं? कोणाशी बोलत होतीस तू? तीर्था म्हणते, वहिनी नाही, काही नाही. आणि मग ती तिकडनं चाललेली असते. ऊर्जा तीर्थाचा हात पकडते आणि म्हणते, तीर्था थांब, काय झालं आहे सांग मला. हे बघ, तुझं फोनवरचं बोलणं ऐकलं आहे मी, जे काही असेल ते सांग मला. नाही, मला मान्य आहे मी या घरात नवीन आहे, पण जितकी तुझ्या शौर्य दादाला तितकी तुझी काळजी आहे ना, तितकीच मलासुद्धा आहे. बोल, काय झालं आहे? त्याबरोबर तीर्था म्हणत असते, वहिनी अगं काय सांगू तुला, मला ना कॉलेजमध्ये एक मुलगा त्रास देतो आहे. म्हणजे खरं तर तो सिनियर आहे माझा. अगं म्हणजे तो पास आऊट झालेला आहे, पण एक इव्हेंट होता कॉलेजमध्ये, तेव्हा आमची भेट झाली होती. तेव्हाच आमचे नंबरसुद्धा एक्सचेंज झाले होते. तेव्हापासून 2 आठवडे झालेत मला सतावतो येतो. म्हणजे पूर्वी सगळं छान होतं, पण हल्ली खूप त्रास द्यायला लागला. ऊर्जा म्हणते, अगं मग हे सगळं तू कोणाला तरी सांगायला हवंस ना तीर्था, आज 2 आठवडे झालेत या सर्व गोष्टींना. ते काही नाही, मी आजच शौर्यबरोबर बोलते या सर्व विषयी. त्यावर तीर्था म्हणते, नाही वहिनी नको, मी माझ्या लेवललाच मॅनेज करते, आधीच काही घरात कमी टेन्शन आहे का? आणि ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर शौर्य तिकडे येतो आणि म्हणत असतो, अगं हड्डी अंकलना गाडी पार्क करता येत नव्हती, तेव्हा त्यांनी मला थांबवून घेतलं. ऊर्जा, काय झालं, कसला विचार करतेस? ऊर्जा काही बोलणार इतक्यात मागून आजी येते. मग आजी तिकडे येते आणि विचारत असते, काय गं ऊर्जा, कशी झाली केस? ऊर्जा म्हणते, छान झालं. नाही म्हणजे कमीत कमी आज मला बोलता तरी आलं. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी अगं पूर्ण खाऊन टाकलं हिने आज डॅडना आर्ग्युमेंट करताना. त्याबरोबर मग त्या ठिकाणी विजया येते. विजया म्हणते, आलीस, कशी झाली केस? त्यावर ऊर्जा छान म्हणते. विजया म्हणते, आज वर्षा तिच्या जमिनीच्या कामासाठी गावाला गेली, आज संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काय करायचं आहे ते बघून घे. आणि मग विजया तिकडनं निघून जाते. मी आवरते आणि स्वयंपाकाला लागते, एवढं बोलून ऊर्जासुद्धा तिकडनं जाते. त्याबरोबर मग आता लगेच आजी ही शौर्याला म्हणत असते, शौर्य, जर ऊर्जाने खरंच आज हर्षवर्धनला आर्ग्युमेंटमध्ये हरवलं असेल तर उद्या तिला आणखीन सावध राहावं लागेल, नाहीतर हर्षवर्धन पूर्णपणे अस्वस्थ झालेला असणारच आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता रात्री ऊर्जा सगळ्यांना छान आमरस सर्व करत असते. इतक्यात त्या ठिकाणी हर्षवर्धनसुद्धा येतो. हर्षवर्धन ऊर्जाला विचारत असतो, विचारत कसला, तो तिच्यावर रागवतच असतो. तो तिला म्हणत असतो, काय नेमकं करायचं काय आहे तुला, हां? त्याबरोबर ऊर्जा हातातली आमरसाची ती वाटी खाली ठेवते आणि हर्षवर्धन तिला म्हणत असतो, विक्रांतचं स्टेटमेंट घेऊन काय करणार आहेस तू, काय मिळणार आहे तुला त्यातून? त्यावर ऊर्जा म्हणते, ते मी तुम्हाला कसं सांगू, तुम्हीच लढताय ना माझ्या विरोधात केस. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणत असतो की काय वाटतं तुला, हे सगळं करून तू केस जिंकणार आहेस का? नाही जिंकणार आहेस तू, मी जिंकणार आहे, मी. समजलं तुला? माझ्यापेक्षा वयाने लहान आहेस तू, म्हणून खरं तर तुला सांगतो, लक्षात ठेव, स्टुडंटसारखी आहेस माझ्या म्हणून बोलतोय, उगाचच्या उगाच ह्या सर्व फंद्यात पडू नकोस. तसंही तू केस हरणारच आहेस,
हरणारच आहेस तर कमीत कमी काहीतरी डिग्निटीने तरी हार. त्याबरोबर शौर्य म्हणतो, म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचं काय आहे डॅड? काय सुचवू पाहताय तुम्ही तिला? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, काय सुचवू पाहतोय म्हणजे? हेच सुचवू पाहतोय की हाय प्रोफाईल केसमध्ये जे केलं जातं ते कर. हाय प्रोफाईल केसमध्ये जसं होतं तसंच होऊ दे इथेसुद्धा. तुला एक अंक मला फक्त सांगायचं आहे. तू जो आकडा सांगशील ना तो आकडा शिर्के पद्माला देतील, ही जबाबदारी माझी. आणि बाकीचा सगळा विषयच संपला. कळतं आहे का तुला? बघ, अजूनही तुझ्याकडे संधी आहे. तसंही जर तू ही केस पुढे चालू ठेवलीस तर काही निष्पन्न होणार नाही आहे तुझ्या हाती. पहिली गोष्ट, पद्मा ही एक साक्षर मुलगी आहे. पद्मा ही 18 वर्ष पूर्ण आहे. त्यामुळे तिच्यावरती झालेली केस, तिने केलेली केस ही काहीही गृहीत धरली जाणार नाही. त्याच्यातून त्या विक्रांतला मी सहज सोडवू शकतो. त्याबरोबर मग ऊर्जा ही लगेचच विजयाला म्हणते, आई तुम्ही आमरस घेतलाच नाही, तुम्हाला देऊ का? त्याबरोबर मग विजया म्हणते, हे तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलतायत ना? त्यावर ऊर्जा म्हणते, ऐकते ना मी, पण बाबा काय आहे ना, आज इकडे मी काहीही बोलू शकणार नाही, कारण मला घरामध्ये तुमचा मान ठेवावा लागणार आहे आणि तुमच्याशी मी इथे आर्ग्यू नाही करू शकत. हे कोर्ट नाही आहे. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, बोल, जे बोलायचं असेल ना तुला ते बोल, कारण काय आहे ना, तू काहीही केल्याने काही निष्पन्न होणार नाही आहे. ही केस तू हरणारच आहेस. उलट जिंकली जरी असतीस तरी तुला काही मिळालं नसतं, फक्त थोडीफार प्रसिद्धी मिळाली असती आणि बाकी काही नाही. पण त्या पद्माच्या पदरात मात्र फक्त आणि फक्त म्हणजे लोकांनी तिच्याकडे वाईट नजरांनी बघितलं असतं, तेच पडलं असतं. तिची बेअब्रू झाली असती, तेच पडलं असतं. त्याबरोबर मग आता लगेच कुमुदिनी आजी म्हणते, हर्षवर्धन काय चालवलं आहेस हे? तुला कधीपासून केसचं काम घरी डिस्कस केलेलं चालायला लागलं? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, बोलावं लागतं आहे कारण अपोनेंट वकील माझ्याच घरात माझेच नातेवाईक म्हणून राहत आहेत, मग बोलावं तर लागेलच ना. हे बघ ऊर्जा, मी अजूनही तुला संधी देतो आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, सांग मला. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, तुम्हाला आमरस देऊ शकत नाही कारण तुम्हाला शुगर आहे, आणि मग ती तिकडनं चाललेली असते. हर्षवर्धन म्हणतो, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. ऊर्जा सांग मला. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणत असते, बाबा या विषयावरती आपण इथे घरी बोलायला नको. इथे मला तुमचा मान राखायचा आहे. इथे मी तुमची अपोनेंट नाही तर तुमची सून आहे, आणि आता मी जर काही बोलले तर उगाच तुमचा अपमान झाल्यासारखं होईल. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, वा छान, शाबास. नाही म्हणजे उत्तर देण्यापासून पळवाट शोधण्यासाठी हे अगदी उत्तम कारण आहे. पण या सगळ्याचा इथे काहीही उपयोग होणार नाही आहे, कणभरसुद्धा उपयोग नाही, समजलं ना? त्यामुळे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. प्रश्नांची उत्तरं दे. ऊर्जा म्हणत असते, नाही नको बाबा प्लीज. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, तुला कळत नाही का? एकदा सांगितलेलं मी बोललो ना, माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मला. असं समज हे घर नाही, हे कोर्ट आहे, आपण कोर्टातच उभे आहोत. त्यावर ऊर्जा म्हणते, बाबा खरं तर तुम्ही याविषयी माझ्याशी खरोखर कोर्टातच बोलायला हवं तर आपण उद्याही कोर्टातच बोलूया. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, मी सांगितलं ना, असं समज हे घरच कोर्ट आहे आणि आपण दोघंही कोर्टात उभे आहोत, आणि कोर्टात जे बोलले असतीस तेच बोल, चल बोल. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, आर यू शुअर बाबा? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, आय एम व्हेरी शुअर ऑन इट. बोल, तुला जे बोलायचं आहे ते बोल. त्याबरोबर ऊर्जा आता हर्षवर्धनकडे एक नजर बघते आणि मग ती तिच्या मागे उभ्या असलेल्या शौर्यकडे बघते आणि मग म्हणते, ठीक आहे, मग आता ऐका. तर ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही जे बोलताय तसं काहीही होणार नाही आहे. इतर हाय प्रोफाईल केसमध्ये जसं सेटलमेंट बाहेरच्या बाहेर केली जाते, तशी या केसमध्ये कुठल्याही पद्धतीची सेटलमेंट वगैरे मी काहीही करणार नाही आहे. ह्या केसमध्ये पद्माला न्याय मिळणार. विक्रांत गुन्हेगार आहे आणि विक्रांतला शिक्षा होणारच, आणि विक्रांतला त्याच्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मी मिळवून देणार. लक्षात ठेवा, या केसमध्ये आउट ऑफ सेटलमेंट वगैरे काहीही होणार नाही आहे. विक्रांतला शिक्षा होणार म्हणजे होणार. त्याबरोबर आता हर्षवर्धन ऊर्जाकडे बघतच राहतो. तिचा हा कॉन्फिडन्स बघून त्याला आश्चर्यच वाटतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.